या जिजाऊ बालक मंदिरमध्ये माझी पण मुलगी शिकत आहे. तर आज तिचं इथे टाइमपास चाललाय, तिचं लक्ष नाही आहे. आता एवढ्या वेळ शांत बसली होती, पण तिला आता भूक लागल्यामुळे ती इंटरेस्टेड नाही आहे. बघ शिवण्या इकडं, शिवण्या शिवण्या भांडू नका भांडू नका भांडू नका. अरे यार आजचा हा माझा ब्लॉग शिवण्याच्या शाळेतील बाजार डेवर आहे. शिवण्याची शाळा जिजाऊ बालक मंदिर येथे आलेली आहे. तर आता इथून आपण पुढं सगळं माहिती घेत जाऊयात, काय काय बाईंनी केलेलं आहे, काय उपक्रम गाजलेला आहे. तर आपण आज जाऊन बघूयात. चला तर मग या. ह्या जिजाऊ बालक मंदिरच्या मॅडम आहेत, बाई जोशी मॅडम आणि गोडके मॅडम. बोला मॅडम. आज आमच्या शाळेत बाजार डे भरलेला आहे आणि आम्ही प्रत्येक ॲक्टिव्हिटी हे करतो आणि पालकांचा हा प्रतिसाद खूप छान असतो आणि उत्साहाने मुलं पण सगळे करतात. आता कोण भाजी झालंय, सगळ्यांनी भाजी आणलेली आहे, खूप छान प्रतिसाद मिळतो. शिवाजी चौकामध्ये छोटीशी जिजाई बालक मंदिर आहे आणि आम्ही आज भाजी बाजार भरवलाय. आमचा हा शेवटचा इव्हेंट आहे. वर्षभरात आम्ही खूप इव्हेंट करतो, दर महिन्याला एक दोन असतात. तर मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळावं यासाठी आम्ही हा उपक्रम केलेला. थँक्यू. हां मन भाजी घ्या, भाजी वजन कर. पिशवीत घाल. घाल, दोन्ही हाताने घाल. घाल पाहिजे पिशवीत घाल. आता वर शिवण्या घाल सगळं. वत वत वत. ठेव डब्यात ठेव. जिजाऊ बालक मंदिरमध्ये त्या मॅडम सगळे उपक्रम राबवतात. पोरांचे बौद्धिक शैक्षणिक सगळं काही विकास व्हावं, व्यवहार ज्ञान व्हावं यासाठी त्यांनी तिथं बाजार डे भरवलेला आहे. आता आपण काही लोकांची प्रतिक्रिया बघूयात, त्यांना काय वाटतंय त्याबद्दल पण त्यांना विचारूयात. गायत्री, आता आज आपल्या शाळेमध्ये लहान मुलांसाठी बाजार डे भरवला आहे, तर त्याबद्दल तुला काय बोलायचं आहे? माझा मुलगा संग्राम सागर बडवे या शाळेमध्ये शिकतो, जिजाई बालक मंदिरमध्ये. तर या शाळेबद्दल आवर्जून सांगावं असं वाटतं की मुलांना फक्त 1, 2 ABCD किंवा फक्त अभ्यासापुरतं हे न ठेवता मुलांना अजून वेगळं काही व्यवहार ज्ञान किंवा बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या शाळेमध्ये या शिक्षकांकडून करून घेतल्या. या शाळेत शिकत आहे. आज बहिणी बाजार डे भरवला हा उपक्रम खूप छान राबवलेला आहे. त्यामुळे मुलांना व्यवहार ज्ञान कळतं की हिशोब कसा करायचा याची माहिती होते, खरेदी विक्री कशी करायची याचे मुलांना ज्ञान मिळून जाते. बहीणचं याबद्दल आभार. अभ्यास आहे, अभ्यासाव्यतिरिक्त जे इतर उपक्रम आहेत मेडिकल सुविधा पद्धतीने घेतात. आज सुद्धा बाजार डे भरवला मुलांना भाज्यांचं ज्ञान, ज्ञान मिळतं. परत क्रिसमस ऐवजी तुळशी डे साजरा करायचा ही मॅडमची एक कल्पना आहे, ती खूप आवडली आम्हाला. त्यामुळे ती इतकं छान वाटलं सगळ्यांना की आपण सगळीकडे क्रिसमस बघतो, सेलिब्रेट केलं, पण मॅडमनी तुळशी
शिकतो. आत्तापर्यंत झालेला प्रत्येक उपक्रम खूप छान झालेला आहे. त्यातला हा पण सर्वोत्तम झालेला आहे. मुलांना व्यवहार ज्ञान कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे. खूप छान पालकांनी आणि मुलांनी पण प्रतिसाद दिला आहे. मॅडम अशाच अनेक उपक्रम अशाच राबवत राहू आणि मुलांना चांगले ज्ञान देऊ. बोला. माझं नाव साक्षी अक्षय वाडेकर. माझा मुलगा या शाळेत आहे. बेसिकपासनं तर सगळं मॅडमांनी त्याचा पूर्ण पक्का केला. सगळे सणवार सुद्धा त्याला माहिती आहे. मराठी महिने परत व्यवहार ज्ञान कसं कळायचं बाजार डे नुसार तर ते सुद्धा त्याला कळायला लागलं. भाजी कितीला विकायची तर ते पैसे रिटर्न घेण्यापर्यंत सगळं त्याला कळायला लागलं. मनशा सचिन गायकवाड. माझा मुलगा या शाळेत आहे आणि त्याला शाळेत घातली तर बोलायला येत नव्हतं, पण आता तो स्पष्ट सगळं बोलतो. सगळे मराठी महिने इंग्लिश महिने सगळं प्राणी पक्षी इंग्लिश म्हणून सांगतो. आणि त्याचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा पण त्याने सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि बाईचं मार्गदर्शन खूप छान आहे, संस्कार पण खूप छान आहे. आणि मी माझ्या मुलीचं ॲडमिशन पण इथंच घेतलं. माझ्या छोट्या मुलीचं पण ॲडमिशन इथंच घेतलं. आणि या शाळेला माझ्या खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तर इथे बघा माझी मुलगी बसली आहे. तिला भूक लागलेली होती. तरी हा सगळ्या पोरं भाज्या विकत आहेत आणि जे पालक आलेले आहेत ते सगळे भाज्या खरेदी करत आहेत. पोरं विक्री करत आहेत. माझ्या पण मुलींनी बऱ्यापैकी सगळं विकलं आहे. भाजी ताजी ताजी भाजी छान छान भाजी. भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी. टमाटे कसे दिले? टमाटे 10. जोरात बोल. कितीला? 20 रुपये पाव किलो. हा वीस बनते. त्यातले थोडे दे. टमाटे दे, त्यातले थोडे दे. वीस रुपये. तुम्हाला काय पाहिजे? भोपळा 10 रुपयाला आहे. घे पैसे घेते. शिवाने पैसे घे. हा भोपळा दे. भोपळा भोपळा आलं. भोपळा दे त्यांना.